वाईच्या एका विद्यार्थ्याने चक्क पॅराग्लायडिंग करत कॉलेज गाठले। परीक्षेला वेळेवर पोहोचण्यासाठी या पट्ट्याने खरतर शक्कल लढवली आहे। पॅराग्लायडिंग करून कॉलेजला पोहोचतानाचा त्याचा व्हिडिओ आज सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात परीक्षेला उशीर झालेला एक विद्यार्थी थेट पॅराग्लायडिंगमध्ये बसून तो परीक्षेच्या केंद्रावर पोहोचला आणि ज्या पॅराग्लायडिंगच्या पायलटनं त्यांना परीक्षेपर्यंत पोहोचवलं। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। आपल्या समेत आहेत गोविंद येवले। येवले साहेब, काय सांगाल त्या दिवशीची काय घटना आहे? त्या दिवशीची घटना अशी होती की रविवारचा पेपर त्याला पोस्टपोन झालेला समजला नव्हता। रविवारी पेपर आला आणि ज्या वेळेला त्याच्या मित्रांनी सांगितलं की 15 ते 20 मिनटं राहिलेत पेपरला आणि तुम्ही काही करून तू कुठे आहेस आणि लवकर ये। आणि त्यावेळेला इथं आमचं काम चालू होतं जीप ॲडव्हेंचरचं, पॅराग्लायडिंगचं, जे कमर्शियल आम्ही पब्लिकसाठी काम करतो, जॉयराईड द्यायचं। आणि त्याच्यामध्ये त्याला दाखवलं अरे घाट तर जाम आहे, तू मोटरसायकलनं 4 व्हीलरनं कशानेच आता पोहोचणार नाही, तुला एकच शेवटचा पर्याय आहे की तू पॅराग्लायडरनं मी खालच्या ग्राउंडला ड्रॉप करतो आणि तिथून मोटरसायकलवरती तुला पुढे जाता येईल, कॉलेजला जाता येईल। तोपर्यंत आम्ही मोटरसायकलवाला खाली अरेंज केला आणि त्याचे कपडे, आयडेंटिटी, पेन, जे लागणार साहित्य होतं त्याला ते अरेंज केलं। मोटरसायकलवरती त्याला थांबवून ठेवला आणि इथून त्याला एक 5 मिनटात ग्राउंडला पोहोचवला। तिथून 10 मिनटामध्ये तो पेपरला कॉलेजपर्यंत पोहोचला, किसनपूर विद्यालयात पोहोचला आणि 5 मिनिट कमी असताना पोहोचला। अन्यथा तो घाटाने जर गेला असता, 1 तासानंतर गेला असता तर कदाचित त्याचा पेपर बुडला असता त्या दिवशीचा। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।